नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। नमः श्रीवर्धमानाय निर्धोत्कलिलात्मने सालोकानां त्रिलोकानां यद्विद्यादर्पणायते यद्विद्यादर्पणायते यद्विद्यादर्पणायते। जवल 24 भगवान की। देवादेव मूल नायक 1008 बाल ब्रह्मचारी पार्श्वनाथ भगवान की। देवादेव मूल नायक 1008 कुंतुनाथ भगवान की। देवादेव मूल नायक 1008 बाल ब्रह्मचारी मल्लीनाथ भगवान की। सिद्धांत शास्त्र की। आचार्य भगवान श्री समदभद्र स्वामी की। 20वीं सदी के प्रथमाचार्य चतुर्थी समाधि सम्राट गुरुनाम गुरु आचार्य शांति सागर जी महाराज की। संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की। प्रातस्मरणीय शांत मूर्ति वासरत्नाकर आचार्य गुरुदेव सन्मत सागर जी महाराज की। मम दीक्षा गुरु युवा स्मरण कांति रत्न आचार्य गुरु श्री चंद्र सागर जी महाराज की। परम पूजा आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की। अहिंसामय विश्व धर्म की। भवित जी हो। आचार्य भगवान समदभद्र स्वामी जी काल सम्यक दर्शनाची महिमा आणि सम्यक दर्शन प्राप्त झाल्यानंतर कोणत्या कोणत्या पदांची प्राप्ती होते आणि कोणती कोणती पद प्राप्त होत नाहीत याचं चिंतन करत होते। आता आज आचार्य भगवान सम्यक दृष्टी जीव आहेत ते श्रेष्ठ मनुष्य पदाला प्राप्त होतात याचं वर्णन करत आहे की आजपर्यंत वेगवेगळ्या पदांना प्राप्त केलं, वेगवेगळी पदं मिळाली, परंतु श्रेष्ठ मनुष्यातील पद जे आहे ते सम्यक दृष्टीलाच मिळते हे आचार्य भगवंतांना इथून सांगायचं आहे। कोणीही जीव साधारण काही कर्माच्या उदयामध्ये मनुष्य होईल, परंतु मनुष्यामध्ये जी महत्त्वाची पदं आहेत आणि मनुष्यामध्ये जे महत्त्वाचे गुण आहेत ते गुण प्राप्त करणारा हा जीव फक्त सम्यक दृष्टीच असणार आहे हे आचार्य भगवंतांना सांगायचं। पहिलं गाथाखंड सुकराने आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया। ओजस तेजो विद्या ओजस तेजो विद्या वीर्य यशो वृद्धि विजय विभव सनाथा वीर्य यशो वृद्धि विजय विभव सनाथा महाकुला महार्ता महाकुला महार्ता मानव तिलका भवन्ति दर्शन पूताः मानव तिलका भवन्ति दर्शन पूताः ओजस तेजो विद्या वीर्य यशो वृद्धि विजय विभव सनाथा महाकुला महार्ता मानव तिलका भवन्ति दर्शन पूताः आचार्य भगवान समदभद्र स्वामी जी या 36 नंबरच्या गाथेतून सांगत आहेत की सम्यक दृष्टी जीव श्रेष्ठ मनुष्य पर्यायांना प्राप्त होतोय की मनुष्यातील श्रेष्ठ गुणांना प्राप्त करून घेतोय हे सांगायचं आहे। ओजस तेजो विद्या वीर्य यशो वृद्धि विजय विभव सनाथा महाकुला महार्ता मानव तिलका भवन्ति दर्शन पोताः। इथं आचार्य भगवंतांना काय म्हणायचं आहे? दर्शन पोता जो सम्यक दृष्टी जीव आहे तो ओजस तेजो विद्या वीर्य यशो वृद्धि विजय विभव सनाथा। ओजस म्हणजे उत्साह, उत्साहशाली मनुष्य तो बनतोय सम्यक दृष्टी जीव। साधारण भित्रा भ्याड असला काही बनणार नाही, त्याच्यामध्ये उत्साह असणार आहे। त्यानंतर तेज
तेज म्हणजे प्रताप, तो प्रतापशाली पुरुष बनणार. सम्यक दृष्टी जीव तो स्त्रीमध्ये येऊन दे नाहीतर पुरुषांच्या मध्ये येऊन दे, जो सम्यक दृष्टी असेल त्यानं ज्यानं मनुष्यगती पहिला बांधलेली आहे तो जन्मताना त्याच्याजवळ उत्साह असणार आहे, प्रताप असणार आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगितले विद्येनं सुद्धा तो सहित असणार आहे. विद्या सगळ्या प्रकारचं शिक्षण, बाकीच्या कला आणि विद्यामध्ये तो निपुण असणार आहे. त्याच्या पुढे जाऊन पुढे सांगितले वीर्य म्हणजे विशेष सामर्थ्य. विशेष सामर्थ्य एक गोष्ट लक्षात घ्या, वीर्य म्हणजे आपण एकच गोष्ट बघतोय, परंतु वीर्य म्हणजे शक्ती, विशेष सामर्थ्य याला म्हणलेलं आहे की आमच्या बाकीच्या कार्यांना प्रत्येक गोष्टींना करण्यामध्ये विशेष सामर्थ्य ज्याच्याजवळ असते तो मनुष्यामधला सम्यक दृष्टीत जीव होऊ शकणार आहे, दुसरा कोण होणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्या पुढे जाऊन झाले यश म्हणजे विशेष ख्याती. विशेष ख्याती त्यांची असणार की कितीही काय झालं तरी त्या व्यक्तीची या लोकांमध्ये ख्यातीच पसरणार, परंतु तो सम्यक दृष्टी असला पाहिजे. पहिला सुद्धा सम्यक दृष्टी सहित तो इथं मनुष्यामध्ये जन्म घ्यायला पाहिजे आणि इथं आल्यावर सुद्धा सम्यक दृष्टी असणं आवश्यक, तर त्याची विशेष ख्याती होणार. कोण किती ख्याती कमी करायचं केलं प्रयत्न केला तरी होणार नाही. कोण वाढवायचं म्हटलं तर वाढणार कोण वाढवायचं म्हटलं तर वाढणार, परंतु कमी करायचं म्हटलं तर कमी 3 काळामध्ये होणार नाही, कारण की त्याच्याजवळ सम्यक दृष्टी मागच्या भावामध्ये असल्यामुळं त्या सम्यकत्वासहित तो मनुष्यामध्ये आलाय, त्याच्यामुळं त्याची विशेष ख्याती होणार, कोणीही कमी करू शकणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर वृद्धी म्हणजे काय, स्त्री पुत्र सन्मती अन्य संपत्ती गुणांची, या सगळ्यामध्ये धन धान्य संपत्ती हे सगळं जास्त त्याच्याजवळ येईल तसं वाढत जाणार. कुठल्याही क्षेत्रात जो जाऊन दे, जिथं आपलं पाय ठेवेल तिथं तो यशस्वी. त्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर त्या क्षेत्रातल्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या त्याच्याकडे वाढ होत जाणार. हे कुणाला प्राप्त होतंय, सम्यकत्वासहित जो मनुष्यामध्ये जाणार आहे त्याला. त्याची चर्चा आचार्य भगवान करल्यात. पुढं म्हणतात आचार्य भगवंतांनी पुढे सांगितले महाकुला, आणि तो नियमानं उच्च कुलामध्ये जन्म घेणार आहे. कधी 3 काळामध्ये तो मनुष्यामध्ये आल्यानंतर नीच कुलामध्ये किंवा दुसऱ्या कुलामध्ये जन्मणार नाही, तो उच्च जे कुल आहे म्हणजे याचाच अर्थ तो जैन धर्मामध्ये जन्म नाही, ही गोष्ट महत्वाची आहे. आम्ही म्हणतोय की भवामध्ये आमचा जोपर्यंत मोक्ष होत नाही तोपर्यंत जैन कुल मिळावं, याचाच अर्थ ते आहे. उच्च कुल सम्यकत्वासहित आम्ही इथे यायला पाहिजे तर आमचं उच्च कुल मिळणार आहे, नाही तर मिळणार नाही. तुमचं कुठलं तर मागचं पुण्य होतं बघा, सम्यक तो होतं. जैन कुलात जन्मलाय काय किंवा नसेल बी आत्ता प्राप्त होणार असेल काय सांगू शकत नाही आम्ही, कारण की हा केवली गम्मी विषय आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगितले महारता म्हणजे काय, 4 पुरुषार्थामध्ये तो लीन असलेला साधक होणार आहे. महारता याला म्हणलेलं आहे. धर्म अर्थ काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थामध्ये तो लीन असणार आणि ते पुरुषार्थ करण्यासाठी आपली सगळी ताकद शक्तीपणाला लावणार, त्याला महारता म्हणतात. महारता असा असणार. त्याच्या पुढे जाऊन म्हणलेलं आहे तथा मानव तिलका, आणि मनुष्यांच्या मध्ये प्रधान. मनुष्यांचा प्रधान कोण असतोय माहिती आहे, कोण मनुष्यांच्या मध्ये प्रधान असणारा कोण आहे, पुढे येणार आहे तेव्हा सांगतो मी. मनुष्यांचा प्रधान कोण आहे ते विषय येतो तेव्हा सांगतो. भवंती म्हणजे होतात. सम्यकत्वासहित जो जीव मनुष्यामध्ये येणार आहे तो एवढ्या सगळ्या पदांना धारण करणार आहे, हे आचार्य भगवंतांना सांगायचं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आमच्या जीवनामध्ये एवढी सगळी ही जी उक्ती किंवा गुण आहेत, ती उक्ती किंवा गुण आम्हाला जर प्राप्त झाली तर मनुष्यामध्ये आम्ही श्रेष्ठ मनुष्यच बनणार आहे, ही गोष्ट महत्त्वाची. त्यामुळं बघा सम्यकत्वाचा किती फायदा सांगितलेला आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही आमच्या जीवनामध्ये याचा विचार करणं आवश्यक आहे, कारण की जीवनामध्ये सम्यकत्व प्राप्त करणं सुद्धा सगळ्यात मोठा पुरुषार्थ आहे. बऱ्याच जणांना वाटते की आम्ही आमच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना बऱ्याच गोष्टी प्राप्त होतात, तेवढ्यावर आम्ही समाधानी आहे. परंतु सम्यकत्व प्राप्त करणं हा सगळ्यात मोठा पुरुषार्थ आहे, कारण की मोक्ष मार्गाची पहिली पायरी आहे, सीडी आहे. मोक्ष मार्गामध्ये अग्रेसर व्हायचं असेल, मोक्ष मार्गामध्ये जायचं असेल
तर आम्हाला सम्यक्त्व धारण करणं आवश्यकच आहे, च म्हणले मी. तुम्ही त्याशिवाय मोक्ष मार्गावर 3 काळामध्ये आरूढ होऊ शकणार नाही, ही गोष्ट महत्वाची आहे. आम्हाला जर त्या मोक्ष मार्गामध्ये आरूढ व्हायचं असेल, त्या मोक्ष मार्गावर दृढ व्हायचं असेल, तर सम्यक्त्व सगळ्यात आवश्यक आहे म्हणून आचार्य भगवान म्हणतात. म्हणून बघा, अशा अशा विशेष पदांना प्राप्त करायचं असेल, आज मला एक एक वळीने घेतो. बघा उत्साह किती आवश्यक आहे. बघा आज जर कुणाच्या जीवनामध्ये उत्साह नसेल तर ते जीवन जगत असताना त्याला बऱ्याच बाधा येतात. काय काय जण मग मेंगलट म्हणणार, काय जण म्हणणार काय आळशी, काय जण काय म्हणणार शक्तिहीन, बरेच जण काय उक्ती देतील. परंतु ज्याच्याजवळ उत्साह आहे, जो पराक्रमी आहे, त्याच्याकडे बघून कोणी बोट करणार नाही, कोणी काय बोलणार नाही, कोणी काय म्हणणार नाही. उत्साह ही सगळ्यात आवश्यक बाब आहे. परंतु ही कुणाला प्राप्त होते? सम्यक्त्वासहित जो मनुष्यामध्ये येणार आहे त्याच जीवाला प्राप्त होते, हे सांगायचं आहे. बाकीच्या न होईल, परंतु नगण्य मात्र काय असे होऊन गेले, तुम्ही बघित आजचेला असे आहेत, परंतु नगण्य मात्र बाकीच्या गोष्टी मिळणार नाहीत. त्यानंतर सांगितले प्रताप महत्त्वाचं आहे. तेज असणं आवश्यक आहे आणि प्रताप असणं आवश्यक आहे. एक बघा, आचार्य भगवंतांनी 148 करुण प्रकृती नावाचा ग्रंथ सांगितला आहे आणि त्यामध्ये नाम प्रकृती एक सांगितलेली आहे आणि त्या नाम प्रकृतीमध्ये शरीरांची भेद सांगितले आहेत. कुणाला माहिती आहे कुठलं? 148 करुण प्रकृती शिकला नाही कधी? शिकलाय? 148 करुण प्रकृतीमध्ये हा विषय येतोय. शरीराचे प्रकार सांगितले आहेत. अवदारी, वैक्रिक, आहारक, तेजस आणि कार्मन. बरोबर. एक गोष्ट लक्षात घ्या, यामधली 2 शरीरे आहेत ती सगळ्या जीवांना प्राप्त होतात. फक्त देवगती आणि नरगती सोडून. कुठलं? तेजस आणि कार्मन. तेजस नरगतीत देवगतीत असू शकेल का नाही सांगता येत नाही. तेजस म्हणजे काय माहिती आहे? शरीरावरली तेज किंवा कांती. आता विषय आले म्हणून मी हे सगळं नेले तिकडं. एक गोष्ट लक्षात घ्या, या मनुष्यात आल्यावर सुद्धा बऱ्याच जणांच्या अंगावर तेज असणार आहे की नाही हे सांगू शकत नाही. मनुष्याला असते म्हणतोय आपण, परंतु अल्प प्रमाण आणि जास्त प्रमाण या अवस्थेमध्ये ते तेज प्राप्त होते. ते नाम प्रकृतीच्या क्षय उपशम आणि क्षयोपशम याच्या माध्यमातून हे सगळं प्राप्त होते. क्षय उपशम आणि क्षयोपशम, नाम प्रकृतीच्या क्षय उपशम आणि क्षयोपशममुळं या शरीराची प्राप्ती होते. आणि शरीराची प्राप्ती होण्याचं शरीरावर जेव्हा तेज मिळते, तेजस नावाचं शरीर मिळतंय, तेव्हा तेज होत असताना त्याच्या कर्माचा क्षय उपशम आणि क्षयोपशम जसा असणार आहे तसंच त्याला तेज प्राप्त होणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. इथं आचार्य भगवंतांनी काय सांगितले? जो सम्यक दर्शनासहित मनुष्यामध्ये जन्म घेणार आहे त्या व्यक्तीला तो प्रतापी म्हणजे तेज सहित असणार आहे, ही गोष्ट सांगायची म्हणून हे सगळं सांगितलं तुम्हाला. आणि माहीत बी असावं की शरीराचे भेद काय आहेत, काय सिस्टीम असते. म्हणून मी सांगितलं. बघा, एक तुम्हाला लक्षात घ्या, आता मध्येच हे सांगावले आलं, विषय आलाय म्हणून सांगावले. तुम्हाला जर द्रव्यानुयोग आणि कर्णानुयोगच्या ग्रंथांचा अभ्यास करायचा असेल, द्रव्यानुयोग आणि कर्णानुयोगच्या ग्रंथांचा अभ्यास करायचा असेल, म्हणजे सूत्र ग्रंथांचा आणि आत्म्याचं विषय चिंतन असलेल्या 6 द्रव्यांचं चिंतन असलेल्या 7 तत्वांचं चिंतन असलेल्या ग्रंथांचा जर अभ्यास करायचा असेल तर 3 ग्रंथ कंठस्थ असायला पाहिजेत. ते 3 ग्रंथ असे कंठस्थ असायला पाहिजेत की त्यातली सगळ्या प्रकारच्या गोष्टी, बाबी, नियम, सूत्र, तत्व सगळ्या गोष्टी माहीत असायला पाहिजेत. तर तुम्ही कर्णानुयोग आणि द्रव्यानुयोगच्या ग्रंथाचा अभ्यास करू शकते. ते 3 ग्रंथ कोणते असतील? 24 ठाणा, 148 कर्मप्रकृती आणि जीवाचे 53 भाव. हे जे 3 ग्रंथ कंठस्थ असतील तर कुठल्याही कर्णानुयोगच्या ग्रंथांचा आणि द्रव्यानुयोगच्या ग्रंथांचा अभ्यास तुम्ही करू शकताय. 24 ठाणा, 148 कर्मप्रकृती आणि जीवाचे 53 भाव यांचं ज्यावेळी आम्ही ब्रह्मचारी किंवा ऐलक अवस्थेत होतो त्यावेळी आमच्या संघामध्ये हे सगळं स्वाध्याय चालायचं.
आणि मग स्वाध्याय चांगला व्हायसाठी वेगवेगळ्या भागामध्ये तिथल्या मुलींना मुलांना हे सगळं शिकवायचं, पाठांतर करायचं 24 ठाणा. गती इंदीचे काये जोये वे कशाय नाणे दवसन लेस्या भव्या सम्यक्त सन्नी आहारी गुणस्थान जीव समास पर्याप्ती संज्ञा ध्यानास्रो जाती कुलकोडी चतुर्विंशती स्थानानी. का आज जर तुम्हाला भावना जर उत्कृष्ट करायची असेल तर कर्णानकच्या ग्रंथाचा अभ्यास होणं आवश्यक आहे. आज समाजामध्ये जे द्वेष, समाजामध्ये जे वेगळे वितंड निर्माण होतात, ज्यांचा कर्णानुयोग द्रव्यानुयोगचा अभ्यास झाला आहे ते या कुठल्या गोष्टीत पडत नाहीत, कारण त्यांना सगळं तिथं माहीत होते. एवढ्या डीपमधल्या सगळ्या व्यवस्था तिथं माहीत होतात. ज्यावेळी पहिल्या अवस्थेमध्ये कर्मकांड, जीवकांड, त्यानंतर षटखंडागम, धवला, जय धवला, महाधवला ग्रंथांचा अभ्यास होतोय, त्यावेळी तर एवढी विशुद्धी असते, कारण की त्या ग्रंथांचा अभ्यास करताना सुद्धा शुद्धीपूर्वक करायला लागतोय. अंतरंगाची मनाची भावना जरी बिघडली तरी स्वाध्याय करू शकत नाही. काय म्हटलो मी? अंतरंगातल्या मनाची भावना जरी बिघडली तरी धवला ग्रंथाचा अभ्यास करू शकत नाही असं आचार्य भगवान ग्रंथात सांगतात. आज अजून मी यावर्षी माझं धवलाचं ग्रंथाचं अजून चालू केलं नाही. दरवर्षी चातुर्मासात एक धवलाचा ग्रंथ मी पूर्ण करत असतोय. अजून या चातुर्मासमध्ये माझा धवलाचा स्वाध्याय अजून मी हातच लावला नाही. परंतु या सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्यानंतर दुपारच्या समयामध्ये मी करत असतोय. परंतु तिसरं पुस्तक झालेलं आहे, आता चौथ्या पुस्तकाला हात घालायचा किंवा तिसऱ्या पुस्तकाला परत आणि रिकंटिन्यू करतोय काय कोणास ठाऊक. का सांगालो हे? आम्ही जर या सगळ्या गोष्टी समजायचं असेल, आज सम्यक्त्वाचं महत्त्व असेल, 7 तत्वाचं महत्त्व असेल, 7 द्रव्यांचं महत्त्व असेल, आत्म्याचं महत्त्व असेल आणि सगळे तत्व सिद्धांत असतील, कर्म सिद्धांत असतील, ते सगळे कर्णानुयोग आणि द्रव्यानुयोग मध्येच आहे. दुसरीकडे तुम्हाला कर्म सिद्धांत गावत नाहीत. आणि आज समाजामध्ये जे तेढ निर्माण होत आहेत याचं मूळ कारण या दोन्ही ग्रंथांचा स्वाध्याय बऱ्याच जणांचा कमी आहे. म्हणून काही अज्ञानी लोक फक्त प्रथमानुयोगच्या ग्रंथांचा पुरावा देतात आणि बऱ्याच माणसांना भरकटीत करतात आणि हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, हे करायला पाहिजे, हे करायला पाहिजे. काय माहीत नसते, हे महाराजांनी सांगितले करायला पाहिजे, झाला जावा खड्ड्यात. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक. ज्यावेळी डीपमध्ये ग्रंथांचा अभ्यास होईल त्यावेळी कळेल. त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या, मी प्रतापावरनं इकडे गाडी गेली आपली. त्यानंतर विद्यासुद्धा जे लौकिक ज्ञान असेल, पारलौकिक ज्ञान असेल, 2 लौकिक आणि पारलौकिक. लौकिक ज्ञान म्हणजे तुमच्या व्यवहारामध्ये तुम्ही शिक्षण घेताय त्याला लौकिक ज्ञान म्हणतात, आणि पारलौकिक ज्ञान म्हणजे मोक्ष मार्गासाठी आवश्यक आहे त्याला पारलौकिक ज्ञान म्हणतात. काय म्हटलं मी? लौकिक आणि पारलौकिक. लौकिक म्हणजे तुमच्या व्यावहारिक जीवनामध्ये जे शिक्षण घेतले जाते त्याला लौकिक ज्ञान म्हणतात, आणि पारलौकिक ज्ञान म्हणजे मोक्ष मार्गासाठी केलेला सगळा पुरुषार्थ म्हणजे पारलौकिक ज्ञान. आचार्य भगवान सन्मत्संग महाराज कायम सांगायचे, विद्या आहेत विद्या 3 का 4 प्रकारच्या. आता कुठल्या कुठल्या आठवतात बघतो मला. त्यामध्ये जलतरणी, पोटभरणी, जलतरणी, पोटभरणी, ज्ञानतरणी आणि भवतरणी या 4 विद्या आहेत. एक जलतरणी म्हणजे की नाही, जलातनं तरुण जायसाठी जी विद्या शिकली जाते, पोहण्याची कला, याला जलतरणी विद्या म्हणतात. पोटभरणी म्हणजे पैसे मिळवण्यासाठी सर्व्हिस ह्याच्यासाठी सगळं ज्ञान करून घेतले जाते नाही, त्याला पोटभरणी विद्या म्हणतात. म्हणजे वेगवेगळे शाळा शिकायची किंवा व्यापार करायचे, व्यापार शिकायचे, हे सगळं आहे की नाही ते पोटभरणी आहे. पोटासाठी सगळं करायचं. त्याला नंतर त्याच्या पुढचं कुठलं आहे? ज्ञानतरणी म्हणजे जे या संसारातून तरुण न्यायसाठी कारण असणारे त्याचं ज्ञान करून घ्यायचे ज्ञानतरणी. आणि भवतरणी म्हणजे ज्याच्या माध्यमातून भव तरुण जायसाठी मदत होणार आहे असं समाधीचं ज्ञान, याला भवतरणी म्हणतात. समाधी आहे, उत्कृष्ट समाधी झाली, व्यवस्थित समाधी झाली तर 1 भव, 2 भव, 3 भव, 8 भव, 16 भव, 32 भव, 48 भव किंवा अर्धपुद्गल परावर्तन असं तुमचा संसार शेष राहतोय, त्याला भवतरणी म्हणतात. भवातून तरुण जायसाठी जे ज्ञान केले जाते ते समाधीचं ज्ञान. आम्ही आमच्या जीवनामध्ये या विद्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे सम्यक दृष्टी जीव असणार आहे तो सगळ्या विद्यामध्ये प्रवीण असणार आहे या मनुष्यामध्ये आल्यानंतर. कारण की तो सम्यक्त्वा सहित या मनुष्यामध्ये जन्म घेतला आहे. म्हणून सांगायल्यात
त्याच्या पुढे जाऊन सांगितले विशेष सामर्थ्य. विशेष सामर्थ्य म्हणजे काय? एक गोष्ट लक्षात घ्या, आज तुम्हाला ह्याच्यावर विशेष मी प्रकाश टाकतो. विशेष सामर्थ्य का आवश्यक आहे माहिती काय? आज तुम्हाला टक्केवारी जर काढला, जेवढे सगळ्यात जास्त हुशार माणसं आहेत ती लवकरात लवकर त्यांच्या डोक्यावर परिणाम होते. लई केसेस आहे असे. तुमच्या गावात बी तुम्ही बघितलं असेल, बाहेरच्या गावात बी बघितलं असेल, समाजात कुठे व्यवहारामध्ये चालताना तुम्हाला दिसेल की जास्त ज्ञान झाल्यानंतर आचार्य भगवान नेमिचंद्र सिद्धांत गुरुदेव गोमटसारजी कर्मकांडजी या ग्रंथामध्ये आणि आचार्य भगवान अमृतचंद्रजी स्वामीजी समयसारजी कलश या ग्रंथामध्ये आचार्य भगवंतांनी याचं सुंदर विश्लेषण करून सांगितले. त्याच्या पुढे जाऊन आचार्य भगवान कार्तिकेय स्वामीजी कार्तिकेय अनुप्रेक्षाजी या ग्रंथामध्ये याचं वर्णन केले की ज्यावेळी तुमची ज्ञान घेण्याची कॅपॅसिटी वाढते आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही ज्ञान जास्त ग्रहण करत जाताय, परंतु ती ज्ञान ग्रहण करत असताना तुमची शक्ती वीरी मात्र तिथं कमी असते. त्यावेळी ती ज्ञान शक्ती कमी असल्यामुळे पेलू शकत नाही आणि मग ती अवस्था निर्माण होते, त्याला खुळवणे म्हणतात. काय म्हणलं मी? आज एक एक अशी हुशार माणसं आहेत. मी एक व्यक्तीला बघितलं होतं की एवढा हुशार तो व्यक्ती माझ्या जीवनामध्ये, तो एवढा हुशार व्यक्ती होता की एका सेकंदामध्ये पेपरातील कोड सोडवत होता. एका सेकंदामध्ये. तुम्हाला वाटते नुसतं उत्तर सांगायचं, सेकंदात कसं सोडतील, लिहितील काय? म्हणजे कमी वेळेत हे सांगायचं आहे मला, कमी वेळेत हे सांगायचं आहे. एवढ्या फास्ट ते सोडवायचे. युनिव्हर्सिटीमध्ये, कॉलेजमध्ये, शाळेमध्ये कायमस्वरूपी टॉपर राहणारा विद्यार्थी आणि मोठं झाल्याने हे जास्त लागलं. परंतु अचानकच चांगली जवळजवळ माझ्यामध्ये 65 का 70 हजार रुपयाची नोकरी होती त्या काळात. सांगावली मी छोटा असेल त्यावेळेची गोष्ट सांगावली मी. हे तर म्हणजे माझ्यामध्ये 30 वर्ष तर झाले असतील, 30, 25, 28, 30 वर्ष तर मागची गोष्ट आहे त्या काळामध्ये. परंतु अचानक एक दिवस काय झालं कोणास ठाऊक, घरातले सगळं साहित्य फेकायला चालू केले आणि त्या दिवसापासून आजपर्यंत ते व्यक्ती रस्त्यावरनं इकडं तिकडं फिरायचं, रस्त्यावरलं कुठलं काहीतरी पडलेलं खायचं, पडलेलं गोळा करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आजपर्यंत तो व्यक्ती करतोय. माझ्या समोर घडलेली एक कथा सांगतो ज्ञानाच्या बाबतीत. माझा पूर्वाश्रमीचा मित्र एक मराठा समाजातील दिग्विजय चव्हाण, त्यांच्या खापर पंजानं शिवाजी महाराजांसाठी सोन्याचा कळस कापून आणलेला, त्या घरातला हा मुलगा. आता त्यांचीच काका शरदचंद्रजी पवार यांचे PA आहेत, रणजित बाबा चव्हाण. ते चव्हाण सरकार घराणे, त्यांची प्रॉपर्टी इस्टेट बी भरपूर आहे. तो जो होता त्यांचे वडील म्हणजे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आता मॅनेजर आहेत, सांगली मेन शाखेमध्ये. त्यांच्या घरामध्ये त्यांची जी मुलगी होती दिग्विजय चव्हाण, नाव सहित सांगवले, कधी चौकशी केलं तर करा. आता काय अवस्था आहे मला काय माहीत नाही, मी त्यावेळीची घटना सांगवली. त्यांची दिग्विजयची जी बहीण होती तिचं नाव शिल्पा चव्हाण. एवढी हुशार होती, एवढी हुशार की फक्त 2 ते 3 वेळाच पुस्तकं वाचून काढणार, अखंड पुस्तक सगळं पाठ असायचं. सगळी सूत्र, गणितीची, भूमितीची, बीजगणितीची, सायन्स 1, सायन्स 2, इंग्लिश, ग्रामर सगळं कंठस्थ तिला असायचं. तिच्या ज्ञानाला बघून मी बी त्यावेळी आश्चर्य करायचं की खरोखर एवढं ज्ञान एका मुलीसोबत येऊ शकतंय असं करणार. आणि एक दिवस काय झालं, ज्यावेळी आमची 10वी नसेल 9वी, आम्ही ज्यावेळी 9वीला होतो त्यावेळीची गोष्ट आहे. 9वीला पहिलं वर्ष, कारण की 9वीत 2 वर्ष, 9वीतलं पहिलं वर्ष. खरं सांगायला काय भ्यायचं आहे, सत्य महावर्ती आहे आम्ही. 5वीत 2 वर्ष, 9वीत 2 वर्ष, 10वीत पुढेच गेलं नाही गाडी. तर एक गोष्ट लक्षात घ्या, तर पहिल्या वर्षाला 9वीत असतानाची घटना. आम्ही अभ्यासाला कायम एका ठिकाणी जायचं आणि एका ठिकाणी बसायचं. आमचा कायमचा जो ठिकाणा होता शेतामध्ये, एका आंब्याच्या झाडाखाली आम्ही अभ्यासला बसायचं सगळी मुलं. तर चांगला व्हायचा अभ्यास, काय भिऊ नका. सगळेजण बघायला आंब्याच्या झाडाखाली म्हटलं घोळ. फक्त अभ्यास कधी व्हायचं नाही, ॲक्सिडेंट झाला तर अभ्यास व्हायचं नाही, हायवेवर लगेच पळत जायचं की तिकडं. तर ते तिथं काहीतरी चर्चा करायसाठी त्यांच्या घरात गेलो होतो आणि अचानक त्या दिवशीची घटना की
त्यावेळी जी शिल्पा दिदी होती तिच्या घरामधनं सगळी वस्तू सगळं टाकलेलं आवाज यायला चालू झाला. पळत गेलो आम्ही गेलो तर बघतोय सगळ्या वस्तू ती फेकायला चालू केल्या. फेकायला चालू करून अंगावले कपडे बी काढायचे प्रयत्न ती करायला लागल्या. अशा अवस्थेमध्ये होते. त्यावेळी सगळ्यांनी बनवून धरलं आणि पळत डॉक्टरांना जाऊन तिथंच शेजारी त्यांच्या दवाखाना बी आहे, देसाईंचा दवाखाना, तर त्यांना लगे बोलवून बी आणलं. डॉक्टरांनी लगे इंजेक्शन केलं आणि डॉक्टरांनी सांगितलं लवकरात लवकर योग्य त्याकडे डोक्याच्या मेंटॅलिटी डॉक्टरकडे ह्यांना दाखवलं. परंतु त्यावेळी त्यांनी सांगितलं की यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. माझ्या डोळ्यासमोरची बाब. परंतु त्यावेळी मला हे काय कळलं नाही. फक्त नुसता कशामुळे झालं असेल कधी चिंतनच केलं नाही. ज्यावेळी या ग्रंथामध्ये कर्णानेकचा ज्यावेळी बालब्रह्मचारी विद्याताई डॉक्टर विद्याताई यांच्या माध्यमातून माझा सगळा कर्णानेकचा अभ्यास झालाय आणि त्याच्याचबरोबर बालब्रह्मचारी वितराग दोषी अकलूज यांच्या माध्यमातून सगळ्या कर्णानेकचा आणि माझे महत्त्वाचे मुख्य गुरु सगळ्यात जास्त ज्यांनी मला संस्कृत प्राकृत आणि सगळ्या गाथाचं शिक्षण दिलं की खरोखर आत्तासुद्धा गुरुस्थानावर मी मानते. परवा भेटायला आलते ज्यावेळी सांगलीमध्ये मी आहारला आडमुटींच्या घरामध्ये होतो त्यावेळी ते भेटायला आलते. बालब्रह्मचारी दर्शम प्रतिमाधारी आचार्य भगवान विद्यासागरांचे परमप्रभाव शिष्य की प्रदीप पियुष शास्त्री दशम प्रतिमाते भारतातले संस्कृतच्या आणि प्राकृतच्या प्रकांड विद्वानमधील 1 नंबरचे विद्वान आत्ता या स्थानाला 2 वर्षे त्यांनी आम्हाला सर्वंबेगमध्ये 2 वर्षाच्या कालामध्ये 2 वर्षामध्ये कुणाला भेटायचं नाही काय नाही. 10 तास अभ्यास मौनच. फक्त माझी खोली अजूनसुद्धा आता परवा मी श्रवणबेगोल झालो तर विचारा माझ्यावर कोण कोण आलते त्यांना विचारा. त्या श्रवणबेगोलने अजून ती खोली तशीच जपून ठेवली आणि मी ज्यावेळी गेलो त्यावेळी मला तीच खोली दिली. नवीन व्यक्ती तिथं आलती तरी त्यांना माहीत होतं की नवीन व्यक्ती ती आहारला येत होती. आता ती मॅनेजर झालती, महिला होती ती. त्या व्यक्तीला बी माहीत होतं की महाराजांची ही खोली आणि ह्या महाराजची दीक्षा झाल्यानंतर या खोलीमध्ये साधना करत होते, अभ्यास करत होते. तीच खोली मला दिली. का सांगालोय? त्यांनी एवढं सगळं शिकवून दिलेलं आहे. मला एक गोष्ट सांगायची तुम्हाला या विद्याच्या माध्यमातून. आम्ही आमच्या जीवनामध्ये ज्ञान घेणं आवश्यक आहे परंतु सक्तीसह घेणं आवश्यक आहे. मी शालेय मुलांना तुमच्या आईवडिलांना का सांगालो हे जास्त विश्लेषण करायचं मूळ कारण काय असेल? तुमच्या विद्यार्थ्यांना नुसता तुम्ही विद्या शिकवण्याचं बोझं त्यांच्या डोक्यावर घालू नका. त्याच्याबरोबर त्याची तब्येत बी व्यवस्थित करून घेण्याचं काम करा. शरीर स्वास्थ्य. जर समजा तुम्ही नुसता शिक्षण विद्या आमच्या मार्क लिस्टवर एवढी मार्कांची सूज यायला पाहिजे असं म्हणत गेला आणि एक दिवस जर असा तो मुलगा हुशार होईल सोडा तुम्ही सारखं करून केला परंतु एक दिवस जर त्याला ज्ञान पेललं नाही आणि शक्ती त्याच्याजवळ नसेल तर काय होईल सांगता येत नाही. हे म्हणून सांगलोय. आणि आज तर सकस आहार नाही मुलांच्याकडे म्हणून सांगालोय तुमच्या मुलांच्याकडे शारीरिक शक्तीकडे सुद्धा लक्ष द्या. शारीरिक शक्तीकडे सुद्धा लक्ष देणं आवश्यक. ते ज्ञान पेलायला आवश्यक आहे. हे मी 3 ग्रंथांचं का सांगितलो? त्या 3 ग्रंथामध्ये स्पष्ट सांगितले जर ते विद्या घ्यायची कपॅसिटी भरपूर आहे परंतु ते शक्ती पेलण्यासाठी शक्ती नसेल तर ती विद्या ग्रहण होणार नाही तर ती विद्या विपरीत होते म्हणून ग्रंथामध्ये आचार्य भगवंतांनी लिहून ठेवले. म्हणून मी हे सगळं विश्लेषण सांगितलो. तुमच्या मुलांसाठी हे सगळं विश्लेषण सांगितलो. एक गोष्ट लक्षात घ्या, नुसता मुलांच्या पाठीमा लागू नका. जरा मुलांना त्यांच्या पद्धतीने बी मोकळीक द्या. तुम्ही नुसता हे कर ते कर हे अभ्यास ते अभ्यास हे पाठीमा लागताय. कधी डोकं धरून बसतात बघताय की नाही तुम्ही? डोकं धरून बसतात, कधी खोलीत जाऊन बसतात, कधी रुसून बसतात, इकडे तिकडे जातात पळून. ते का? ते ज्ञान पेलायची शक्ती त्यांच्याजवळ नाही. जास्त घालण्याचा प्रयत्न करू नका. कोण शिकला नाही म्हणून का नाही त्याच्याजवळ पैसा येत नाही श्रीमंत येत नाही हे समजू नका. आज जर तुम्हाला काढायचं असेल तर गुगल बाबावर जावा. गुगल बाबा तुमच्याकडे सगळ्यांच्या मोबाईलमध्ये आहे. तिथं सर्च करायचं. आज जगामध्ये जेवढे सगळे उच्च खेळाडू, सगळे मोठमोठे उद्योगपती, मोठमोठे तत्ववेत्ता, मोठे वैज्ञानिक आणि मोठमोठे बिझनेसमॅन हे सगळे आहेत नाही त्यांची लिस्ट काढा त्यात सर्च करून गुगलवर आणि त्या लिस्टमधले किती जण शिकलेले आहेत हे काढून बघा. त्यातले 80% लोक बिना शिकलेले आहेत. आज तुमच्या देशावर जे राज करणारे आहेत सगळ्यात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी, त्यांचे वडील धीरूभाई अंबानी फक्त 2री शिकले होते. ज्यांनी क्रिकेट क्षेत्रामध्ये तुमच्या भारतावर राज केलं तो महेंद्रसिंग धोनी, त्यानं क्रिकेटपट्टू झाल्यावर ग्रॅज्युएशन प्राप्त केले. तो फक्त किती शिकलेला? 6वी शिकला होता. काय सांगाले मी? सचिन तेंडुलकर
त्याचं 9वी नापास शिक्षण. परंतु ज्यावेळी तो मोठा क्रिकेटपटू झाला त्यावेळी एका विद्यालयाने त्याला डिलीट पदवी दिल्यानंतर मग त्यानं ग्रॅज्युएशन पूर्ण केले. हे माहिती आहे तुम्हाला कवा? जगातले सगळे महान व्यक्ती त्याच्या पुढे जाऊन ज्यांनी बरेच मोठे मोठे शोध लावल्यात, आज शोध क्षेत्रामध्ये, विज्ञान क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठा एक प्राइज दिला जातो, त्याचं नाव नोबेल प्राइज. ते का दिलं जाते माहिती काय? सगळ्यात मोठा शोध लावणारा कोण व्यक्ती असेल तर अल्ब्रेट नोबेल हा व्यक्ती, त्याच्या नावावर तो प्राइज दिला जातोय. अल्ब्रेट नोबेल त्याचं नाव आहे. त्याचं शिक्षण फक्त पहिले आहे, नंतर त्यानं सगळं हे शिक्षण पूर्ण केलं. तुम्हाला माहिती कधी? ज्याने जगाला प्रकाशित केलं, बल्बचा शोध लावला, कुणी माहिती आहे? अल्वा थॉमस एडिसन, बरोबर? ह्यानंच काय माहिती आहे तुम्हाला? म्हणजे काहीतरी शिकताय, शाळा काहीतरी विद्या आहे. हा तर याची कथा मी आता विद्याचा विषय आले म्हणून सांगवले, मग सगळं करून पूर्ण पुढे जातोय. हा तर मुलगा असा होता, ज्यावेळी लहान होता, लहान असताना का नाही, लहान असताना शाळेतल्या टीचरांनी ते एक पत्र दिलं की आईला नेऊन दे म्हणून. आईला ज्यावेळी दिलं तेव्हा आईला पत्र दिल्यानंतर आई विचारते, आईला तो मुलगा विचारतोय थॉमस की आई त्या पत्रामध्ये काय लिहिले? त्यावेळी आई म्हणते, अगं पत्रामध्ये असलेले तुमचा मुलगा एवढा हुशार आहे की त्याला शिकवण्यासारखी टीचर तुमच्याकडे आमच्या शाळेमध्ये नाहीत, त्यामुळे तुम्हीच तुमच्या घरामध्ये त्याला शिकवावं. मुलगा किती फुगला माहिती काय? माझ्या एवढा शिक्षक बी हुशार नाहीत, शाळेत असा कोण टीचर बी नाही मला शिकवण्यासारखा, एवढा हुशार मी आहे, आता मी शिकणार म्हणून तो मनात चंग बांधतोय. आणि आई जी पुस्तकाच्याद्वारे शिकवत जाते आणि तो शिकून मोठा होतोय. मोठा झाल्यानंतर तो सर्व्हिस लागल्यानंतर आई निधन पावते. त्यानंतर सर्व्हिस करत करत तो वेगवेगळे प्रयोग करत असतोय. आणि ज्यावेळी तो बल्बचा शोध लावतोय, बऱ्याच वेळा बल्बचा शोध फेल गेलता, परंतु एकदा बऱ्याच वेळा त्याची प्रयोगशाळा जळली होती. तो काय म्हणतात, माझे वाईट गुण जळले. परंतु एक दिवस ज्यानं बल्बचा शोध लावला आणि जगाला प्रकाशित करण्याचं काम त्यानं केलं, त्या थॉमस एडिसन एल्वा यानं, त्यावेळी त्याला नोबेल प्राइज मिळाला. आणि प्राइज मिळाल्यानंतर तो प्राइज ठेवण्यासाठी तिजोरीत गेला आणि तिजोरीत प्राइज ठेवला. त्यावेळी एक पत्र खाली पडलं. त्यावेळी त्याला आठवलं की लहानपणी शाळेत जे पत्र लिहिलं ते हेच पत्र आहे. त्याने घेतलं हातात, ते पत्र वाचला. जसं पत्र वाचलं तो ढसा ढसा रडायला चालू केला. त्यावेळी काय लिहिलं माहिती आहे पत्रात? तुमचा मुलगा एवढा ढ आहे, आमच्या शाळेत त्याला आम्ही शिकवू शकत नाही. परंतु आईनं काय सांगितलं होतं? आईने सांगितल्यामुळे मुलगा एका रात्रीमध्ये 0चा हिरो झाला. त्यावेळी त्यानं आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवलं होतं की जगातली एक महान आई, सगळ्यात जगातलं महान कोणतं पात्र असेल तर आई हे सगळ्यात जगातलं महान पत्र आहे म्हणून त्या थॉमस एडिसन एडवानं त्यावेळी लिहून ठेवलं होतं. का सांगायला? हे विद्या तुम्ही तुमच्या मुलांच्याकडे फक्त मार्कांची सूज बघू नका. याच्यासाठी काय बघायचं असेल तर पिक्चर बघा, 3 इडियट्स, तारे जमीन पर. आम्ही असलं काही दाखवत नाही मुलांना, टाइमपास, दुनियादारी असलं काय काय दाखवते. पुष्पा, झुकेगा नाही, काय काय दाखवते कुणास ठाऊक बाबा. काय मुलांना काय दाखवायचंय, मुलांना काय शिकवायचं हे तर कळायला पाहिजे. आम्हाला जीवनामध्ये काहीतरी बोध घेण्यासारखं काहीतरी त्यांना दाखवणं आवश्यक आहे. आम्ही कधी TV बघण्याला विरोध केला नाही, परंतु मुलांना असं दाखवा, त्यातून मुलांनी बोध घेऊन आपल्या जीवनात काहीतरी आदर्श घडवा असं दाखवा. तानी पिक्चर तुम्हाला बघून तर माहितीये काय? बघितलंय? एक भांडी घासणाऱ्याची किंवा एक दुसऱ्याच्यात काम करणारी मुलगी जिल्हाधिकारी बनते. येल्लो पिक्चर, दगड फोडणाऱ्याची मुलगी कलेक्टर बनते. कधी बघितलंय? मैं ऐसा हूं पिक्चर कधी माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे? आम्हाला काहीच माहित नाही महाराज. रोज त्यातलं गाणं म्हणताय की आमच्या गुरूंचा अर्घ्य देताना, चंदानी पूछा तारू से, त्या पिक्चर मधलं गाणं आहे ते. फक्त नुसतात त्यातले शब्द बदललेत लेखकानं. जो लेखक असेल तो, त्या पिक्चर मधलं ते वडिलांच्यावर लिहिलेलं गाणं, मुलगीचं आणि वडिलांचं नातं काय असतं हे या पिक्चर मध्ये आलंय. कोण बी व्यक्ती बघून दे, किती बी दगडाच्या काळजात असून दे, तो पिक्चर बघताना रडल्याशिवाय राहणार नाही. असलं काहीतरी मुलांना दाखवा, नाहीतर आम्ही कार्टून, मग मुलं कार्टूनच होत्यात. आम्ही मुलांना दाखवणार भयानक पिक्चर, मग मुलं हॉररच होत्यात. आम्ही दाखवणार प्रेमाची प्रकरण, मग मुलं पळून चालल्यात. काय करतील मग? दाखवायला सगळं तेच, मग काय करणार आहेत ते? चांगलं काहीतरी दाखवा.
घेण्यासारखं काहीतरी दाखवा, जीवनामध्ये काहीतरी बोध घेण्यासारखं त्यांना दाखवा, हे मला सांगायचं. ही गोष्ट लक्षात घ्या. बऱ्याच जणांना हे माहिती नाही. मी बऱ्याच मुलांना जवळ आल्यावर मी विचारतोय हे पिक्चर माहित नाही, महाराज कधीच माहित नाही. हा धक्का बसल्यागत करतात. आणि त्यांना विचारलं बाकीचे पिक्चर माहिती आहे, लगेच गाणं म्हणून दाखवतात. अवघड विद्या. अशी विद्या घेतल्यावर कसं आम्ही सक्सेस होणार कुणास ठाऊक. योग्य विद्या आणि विद्या कशी घ्यायची हे सुद्धा ज्ञान असणं आवश्यक आहे. आचार्य भगवंतांनी वेगवेगळ्या ग्रंथामध्ये अतिशय उत्कृष्ट रीतीनं या सगळ्या विद्यांचं कसं संकलन करायचं आणि सगळ्या विद्या कशा ग्रहण करायच्या आहेत याचं सगळं विश्लेषण आचार्य भगवंतांनी केले. म्हणून मी विद्येचा विषय सांगत होतो. तुमच्या मुलांसाठी आवश्यक आहे, तुम्हाला आवश्यक आहे म्हणून हे सगळं विश्लेषण केलं. या गोष्टीचं चिंतन करा घरात गेल्यावर. आता आयांनी, आज्यांनी, आजोबांनी, बाबांनी, बाबा नाहीतच कोण, सगळी कामावर आहेत, तर कोण असतील त्यांनी चिंतन करा. का महत्वाची गोष्ट आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, खरं शिक्षण चेंज युअर बिहेवियर आहे. याचा अर्थ काय? एका विशेष दृष्टिकोनातून त्याच्या चारित्र्यामध्ये बदल होणे याला शिक्षण म्हणतात. आम्ही ते काय ठेवलंच नाही. नुसतं आम्हाला काय पाहिजे, मार्कलिस्टवर आलेली मार्कांची शोध, 96%, 97%, 98%, 99%, 100%, त्यासाठी मुलाला काय बी करायला लागते. आज तुम्हाला माहीत नसेल, या 12 वर्षामध्ये, मी 12 वर्षाचा आकडा सांगवले, या 12 वर्षामध्ये 8.5 मुलांनी फक्त शिक्षणामध्ये आईवडिलांनी रागवल्यामुळे आत्महत्या केल्या. या 12 वर्षाचा रिपोर्ट सांगवले. 8.5 लाख मुलं, एवढी मुलं आमची गेली, तरुण पिढी गेली एवढी, ह्या आईवडिलांच्यामुळं. त्यामुळे आईवडिलांनी चिंतन करायचं म्हणून मी सगळं सांगितलं मध्येच विषयाला म्हणून. त्याच्यानंतर सांगितले विशेष सामर्थ्य, तेच झालं. विशेष सामर्थ्य म्हणजे शक्ती, ते बी झालं. शक्ती त्याच्याकडे बी लक्ष द्या, तुमच्याकडे बी आणि मुलांच्याकडे बी. त्याच्या पुढे जाऊन विशेष ख्याती. विशेष ख्याती म्हणजे काय? एक गोष्ट लक्षात घ्या, सम्यक दर्शनासहित असेल तर आचार्य भगवंतांनी सांगितले अपयश जीवनामध्ये कधी येत नाही आणि अयश कधी होत नाही. सम्यक दर्शन असेल पाहिजे. याला मूळ कारण आचार्य भगवंतांनी 5वं गुणसन सांगितले. सोडा काही 2 आचार्यांची 2 मतं आहेत. दोन्ही मतं मी सांगतो की ख्याती प्राप्त होण्याची असेल तर एका आचार्यांचं मत 4थ्या गुणस्थानामध्ये ख्याती प्राप्त होते असं म्हणतात. एका आचार्यांचं मत आहे 5व्या गुणस्थानापासून ख्याती प्राप्त व्हायला चालू होते, म्हणजे त्यांच्याकडे अयश येत नाही, अख्याती येत नाही असं आचार्यांचं म्हणणं आहे. आपण दोन्ही मत मानायचे कारण की आचार्यच आहेत. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, 4थ्या गुणस्थानात आम्ही मानताना पहिल्यापासून मानूया. 4थ्या गुणस्थानामध्ये विशेष ख्याती त्या व्यक्तीला प्राप्त होते. 4थं गुणस्थान आम्ही धारण करणं आवश्यक आहे. म्हणून मी सांगले एवढे दिवस एवढं का सगळं सांगून करले. मिथ्यात्व त्याग करा, त्याग करा, त्याग करा. याचं मूळ कारण या सगळ्या गोष्टी आम्हाला प्राप्त होणार आहेत म्हणून सांगवले. त्याच्या पुढे जाऊन सांगते सगळ्या गोष्टीमध्ये वाढ होत जाते. याला वृद्धी म्हणलेलं आहे. ते म्हणजे संसारामध्ये सगळ्या प्रकारचं जे काय असेल ते सगळं तुम्हाला वाढ मिळते, ही गोष्ट सांगायची होती. आणि म्हणून उच्च कुल मिळते, धर्म, अर्थ, काम, मोक्ष याच्यामध्ये बुद्धी मिळते. या सगळ्या गोष्टी आणि मनुष्यामध्ये तो प्रधान बनतोय. म्हणून आम्ही श्रेष्ठ मनुष्य बनण्यासाठी या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे म्हणून आचार्य भगवान म्हणतात. आता पुढच्या गाथेमध्ये आचार्य भगवान पुढे सांगतात की सम्यक दृष्टी जीवच इंद्रपदांना प्राप्त करतात. देवगतीत गेला तरी बी तिथं बी महत्वाचं कुणाचं आहे? सम्यक तोच महत्व आहे. तुम्ही म्हणशील आम्ही चांगलं कामं करतो आणि जातो देवगतीत, मग तुम्हाला लावते तिथं रथ वाढायला, हत्ती वाढायला, हत्ती होऊन पेढं वाटायला जावा, आमची सून आल्या भाकऱ्या वाटायला जावा, सगळं तिथंच असली कामं लावतात. तिथलं सांगाले हो, म्हणजे इथलं काम समजावून तिकडे सांगितलं हो. माझी सांगण्याची पद्धत जरा वेगळी आहे. तरी एक गोष्ट लक्षात घ्या, असली सगळी कामं लावा लागतात, तिथं लावतात. जर सम्यक दर्शनासहित देवगतीमध्ये गेला तर त्याला उच्च इंद्रपद, जो आदेश देतोय तू हे करायला पाहिजे, तू हे करायला पाहिजे, तू हे करायला पाहिजेस, करायचंच. कुठला देव नाही म्हणू शकत नाही, कारण की इंद्राची आज्ञा मानणं आवश्यक आहे. म्हणून वेगवेगळ्या विधानामध्ये, वेगवेगळ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये इंद्रपद काढलं जाते. का? ते मौन सगळी पूजा करून घ्यायचं, त्या विधानाची तयारी सगळं कोण करून घेत असते? दुसऱ्या देवांच्या माध्यमातून सौदर्मी इंद्र करत असतोय. म्हणून सौदर इंद्राचं आणि ईशान इंद्राचं पद काढलं जाते. सौदर इंद्र आदेश दिल्यानंतर ईशान इंद्र सगळ्या देवांना गोळा करतोय. धनपती कुबेराची सगळी संपत्ती घेऊन त्याच्या माध्यमातून सगळी तयारी, ती तिन्ही पद करतात. म्हणून या सगळ्या विधानामध्ये 3 पद तर काढले जातातच. महाराज सारखं पैसे मिळवण्यासाठी काढतोय वे. महाराजांनी कशाला पैसे, काय महाराजांनी किसा आहे वे?
हे गोष्ट लक्षात घ्या. महाराजांना काही किस्सा आहे, महाराज काही घेऊन घरला जाणार आहेत वे. मिळणार कुणाला आहे? कमिटी कुणाचं करणार आहे? तुमच्याच मंदिरचं करणार आहे. सगळं मिळणार आहे ते तुम्हालाच मिळणार आहे. फक्त हे का महत्त्वाचं आहे हे सांगितलं, मध्ये आला विषय म्हणून घुसवला उगाच. तर एक गोष्ट लक्षात घ्या, इंद्रपदांना तो सम्यक दृष्टी कसा प्राप्त करते हे बघायचं आहे. पुढं पहिल्या गाथाकंठस्कोरीने आचार्य महाराजांनी काय म्हटले ते पाहूया. अष्टगुण पुष्टितुष्टा, अष्टगुण पुष्टितुष्टा, दृष्टी विशिष्टा प्रकृष्ट शोभाजुष्टा, दृष्टी विशिष्टा प्रकृष्ट शोभाजुष्टा, अम्रापसरसां परिषदि, अम्रापसरसां परिषदि, चिरं रमन्ते जिनेन्द्र भक्ता स्वर्गे, चिरं रमन्ते जिनेन्द्र भक्ता स्वर्गे, अष्टगुण पुष्टितुष्टा, दुष्टे विशिष्टा प्रकृष्ट शोभाजुष्टा, अम्राप्सरसां परिषदि, चिरं रमन्ते जिनेन्द्र भक्ता स्वर्गे. आचार्य भगवान इथे सांगायलेत की सम्यक दृष्टी जीव देवगतीमध्ये गेल्यानंतर इंद्रपदांना प्राप्त होतात हे सांगायलेत. इंद्रपद म्हणजे सामान्य पद नव्हे. एक गोष्ट लक्षात घ्या, इंद्र सुद्धा एक भवतारी आहे. स्वधर्म आहे काय? आहे की नाही? आणि इंद्र सची इंद्रांनी ती सुद्धा एक भवतारी आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, सची इंद्राने बी पुण्यशाली जीव आहे, परंतु हे कोण होते? सची इंद्राने ही बी इंद्रपदच आहे. हे दोन्ही एक भवतारे आहेत. परंतु एक इंद्र होऊन जातोय की नाही, तेवढ्या काळामध्ये 40 नील सची इंद्राने होऊन जातात. काय म्हणाले मी? नील म्हणजे काय माहिती आहे? अब्ज, खरब, त्याच्या पुढं आणि काय काय असं 8 वेळा पुढे गेल्यानंतर नील शब्द येतोय गणितातला. एक इंद्र होऊन जाऊपर्यंत 40 नील सची इंद्रांनी इकडे येतात. आणि का सांगवले? इंद्रपद एक महान आहे हे सांगायचं आहे. बघा इथं काय सांगायचं, अष्टगुण पुष्टितुष्टा, दृष्टी विशिष्टा प्रकृष्ट शोभाजुष्टा, अम्राप सरसाम परिषदी, चिरम रमंती जिनेंद्र भक्ता स्वर्गे. इथं आचार्य भगवंतांना म्हणायचं आहे की एक दृष्टी विशिष्ट हा जो सम्यक दृष्टी जीव आहे स्वर्गे, स्वर्गामध्ये, जिनेंद्र भक्ता, जिनेंद्र भगवंतांचा भक्त होऊन, अष्टगुण पुष्टितुष्टा, अनिमा, महिमा, लगिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व, वशित्व आणि कामरूपित्व या 8 गुणासहित, म्हणजे या 8 काय आहेत? वृद्धी आहेत. वृद्धी या 8 वृद्धींसहित गुणसहित प्रकृष्ट शोभाजुष्टा, अन्य देवांच्या अपेक्षेने अधिक शोभायमान, अम्राप सरसाम, देव देवींच्या मध्ये, परिषदी, परिषद म्हणजे सभा, सभेमध्ये, चिरम म्हणजे जास्त काळापर्यंत, रमनते म्हणजे क्रीडा करतात. त्या देवांच्या सभेमध्ये सगळ्यात उत्कृष्ट पद कोणाचं असेल? त्या इंद्राचं असते. तो 8 वृद्धीने रहित सहित असतोय. कुठल्या 8 वृद्धी सांगितल्या की त्या? अनिमा. अनिमा म्हणजे काय आहे माहिती आहे? अनिमा वृद्धी काय आहे माहिती आहे कोणाला? तर आपले शरीर इतके लहान करण्याचे सामर्थ्य या वृद्धीमध्ये असते की मुंगी नाही, मुंगीपेक्षा बारीक सुद्धा, जसे जे एकेंद्री निगोदी जीव आहेत तेवढे सुद्धा ते शरीर करू शकतात. याला अनिमा वृद्धी म्हणतात. त्यानंतर दुसरी सांगितली महिमा. महिमा आता कळत असेल तुम्हाला, आपले शरीर एवढं पर्वत एवढे सुद्धा मोठे करू शकतात. 3 लोक एवढं मोठं करू शकतात. एवढी मोठी वृद्धी त्या कुणाकडे असते? इंद्राकडे असते. याला महिमा वृद्धी म्हणतात. त्यानंतर आहे महिमा, अनिमा, महिमा, लगिमा. लगिमा याचा अर्थ आहे काय? आपल्या शरीराला कापसासारखं हलकं करतात. कापसासारखं हलं, कुठनं जरी शरीर सोडलं तर असं पानासारखं इकडे इकडे खाली येऊन पडू शकते. एवढं हलकं करण्याची शक्ती त्यांच्याकडे असते. त्याला वृद्धीला म्हणतात
काय लगिमा. आणि गरिमा म्हणजे काय आता कळलं असेल. गरिमा म्हणजे वज्रासारखं मजबूत सुद्धा शरीर त्यांना त्या वृद्धीच्या माध्यमातून करता येते. त्याच्या पुढे जाऊन पुढचं सांगितले. त्यानंतर ईशत्व. ईशत्व म्हणजे काय, पूर्ण पृथ्वीवर प्रभुत्व गाजवण्याची शक्ती त्यांच्यामध्ये आहे, त्याला ईशत्व वृद्धी म्हणतात. सगळ्या पृथ्वीवरती आपलं पूर्ण प्रभुत्व गाजवू शकतात, याला ईशत्व नावाची वृद्धी म्हणतात. त्यानंतर वशित्व. वशित्व म्हणजे सगळे जीव आपल्यात वश व्हावे अशी शक्ती ज्या वृद्धीमुळे प्राप्त होते त्याला वशित्व वृद्धी म्हणतात. ती वृद्धी सुद्धा त्यांना असतात. मी परवा सांगितलं होतं, आठवते का, भूत पिशाची व्यंतर कधी लागत नाहीत. ते लागत नाहीत. ते काय करतात, बाजूला राहून कधी त्या आत्म्याला वश करतात. ही जी वृद्धी आहे ती देवांच्याकडे आहे. काय सांगितलं, भूत पिशाच व्यंतर यांच्याकडे आहे की नाही. वशित्व म्हणजे लांब राहून त्या आत्म्याला वश करतात आणि त्याच्याकडून खेळ करून घेतात. नाचवतात काय, अमुक करतात काय, पळतंय काय, इकडे जाते काय, केस सोडतंय, नाचतंय, सगळं ते कोण करत असते, ते देव असतात. ते बाजूला राहून त्या आत्म्याला वश करून त्या आत्म्याच्या माध्यमातून ते करत असतात. असं कधी होत नाही की दुसरा आत्मा या शरीरात प्रवेश करतोय, ह्यो आत्मा कुठल्या तर पिक्चरमध्ये डावायला लागायचो, काय माझा आत्मा तुझा आत्मा कळलं असेल तुम्हाला. तर तसलं काही होत नाही. हे शास्त्रानुसार 3 काळात बसत नाही. एक ते भूत पिशाच व्यंतर राक्षस हे देव सुद्धा नाही बाजूला राहून त्या आत्म्याला वश करून त्या आत्म्याकडे सगळ्या क्रिया करून घेत असतात. ते कधी त्या शरीरामध्ये येत नाहीत. तुम्ही म्हणताय की भूत अंगात आलं, तर हे गोष्टी होत नाहीत. हे गोष्ट सांगायसाठी तुम्हाला सांगितलं. त्याच्या पुढे जाऊन सांगितले प्राप्ती. 7व्या नंबरची जी वृद्धी आहे प्राप्ती. त्या प्राप्ती म्हणजे काय, एका ठिकाणी भूमीवर राहून बोटाच्या टोकाने दूर असणाऱ्या सूर्य चंद्र यांना सहज स्पर्श करण्याची शक्ती म्हणजे प्राप्ती. इथं नुसता हात धरला की तो सूर्यापर्यंत जातोय. हात त्या बोटानं स्पर्श करू शकतोय सूर्याला. असली वृद्धी. तुम्हाला जर काय काय मिळालं असतं तर काय काय केलं असता, अवघडच. लय काय बिझनेस लय मोठी घातले असता रे. एक गोष्ट लक्षात या, हे देवांना प्राप्त असते, तुम्हाला प्राप्त होत नाही मनुष्यांना. काही मुनिराजांना होत असते, कारण की जो वात्सल्य पर्व येणार आहे त्या वात्सल्य पर्वामध्ये ही जी वृद्धी प्राप्त असणाऱ्या मुनिराजांनीच तो अकंपनादी 700 मुनिरांचा उपसर्ग दूर केला होता. त्या दिवशी तुम्हाला विशेष प्रवचनात कळलं ते. त्या दिवशी सगळं ऐकायला मिळेल तुम्हाला, काय काय कसं झालं, काय काय सिस्टीम आहे, हे सगळं ऐकायला मिळेल. ही प्राप्ती नावाची. आणि ते प्राकाम्य याचा अर्थ काय, पाण्यामध्ये सुद्धा जमिनीवर चालण्यासारखे आणि पृथ्वीवर सुद्धा पाण्यात पोहण्यासारखी अद्भुत शक्ती, याला प्राकाम्य नावाची वृद्धी म्हणतात. प्राकाम्य नावाच्या वृद्धीच्या दौरान काय होतंय, 8 नंबरची वृद्धी आहे प्राकाम्य. याच्या माध्यमातून पाण्यावर जमिनीवर चालल्यासारखं चालू शकतोय आणि जमिनीवर पाण्यात पोहल्यासारखं सुद्धा जाऊ शकतो. ही वृद्धी आहे, त्याला प्राकाम्य म्हणतात. या 8 वृद्ध्या आहेत. या सगळ्यांचं धारक ते असतात. इथं काय सांगायचं आहे मला, एक गोष्ट लक्षात घ्या. एवढ्या सगळ्या वृद्धींना ते प्राप्त होऊन आणि त्या परिस्थितीमध्ये मेन राजा रूपामध्ये तो सौधर्म इंद्र असतोय. आणि त्या इंद्राचं पद प्राप्त व्हायचं असेल तर इथनं सम्यक दर्शनासाठी सहित जो जीव जाणार आहे तोच त्या इंद्र पदाला प्राप्त करतोय. नाहीतर त्या इंद्रांचं वाहन बनणारे बरेच देव आहेत, त्याला काय म्हणतात, देव दुर्गती म्हणतात. काय म्हणतात शास्त्रामध्ये शब्द काय आहे, आचार्य भगवान नेमिचंद्र सिद्धांत चक्रवर्ती देवानी कर्मकांडजी या ग्रंथामध्ये देव दुर्गती एक शब्द सांगितलाय. देव दुर्गती म्हणजे काय, देवगतीमध्ये जन्म घ्यायचा परंतु खालच्या जातीच्या देवांच्या मध्ये, त्यांच्यात बी आहे श्रीमंती गरिबी. खालच्या जातीत जाऊ कोण वाहन बनतंय. आता देव येतात की एक आपली शस्त्र युद्धाला ते जाताना वेगवेगळ्या कासवावरनं हत्तीवरनं, ते हत्ती बित्ती असतात नाही, ते देवच असतात, ते रूप घेतलेले असतात ह्या वृद्धीच्या माध्यमातून. ती कोण हत्ती बित्ती तिथे स्वर्गात कुठला आला हत्ती, ती सगळी वृद्धीच्या माध्यमातून बनलेले असतात. कोण मोर बनतंय, कोण बदक बनते, मग त्याच्यावर बसून उंदरावरनं बसून देव येतोय. म्हणजे सांगाले हो कुठलं काय काय देवांचं सांगाले सगळं. हे सगळं काय आहे, ते सगळ्या त्यांच्या वृद्धी आहेत. या वृद्धीच्या माध्यमातून ती देव दुर्गतीमध्ये जी दुर्गती झालेल्या देवांच्या आहेत ती कुणामुळे होते, आमची वाईट कलुषित परिणाम. चांगल्या भावामध्ये देवगतीचा आम्ही बंद बांधला आणि नंतर आमची चर्या आणि धर्माचरण बिघडलं तर देव दुर्गती होऊ शकते. किंवा शांत परिणाम आहे, परंतु असं काय कार्य केले की त्या कार्यामुळं किंवा मिथ्यात्वामध्ये आहे त्या कार्यामुळे ते देव दुर्गतीमध्ये जातात.
आता अशी काय काय संत आहेत हिंदू की ते शांत परिणामी होते, परंतु मिथ्यात्व असल्यामुळे त्यांची देव दुर्गती होऊ शकते. त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये त्याला म्हणतात वैकुंठाला जाणे. काय म्हणतात त्यांनी? वैकुंठ म्हणजे मोक्ष समजतात, परंतु आम्ही वैकुंठ म्हणजे मोक्ष नाही तर देवगतीत जातात हे म्हणतोय. आमचा मोक्ष म्हणजे सगळ्या अटी कर्मांचा नाश झाल्यानंतरच मिळतो हे आम्ही समजतो. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या, एवढं सगळं त्या देवाचं वैभव कुणाला प्राप्त होतंय? फक्त सम्यक दृष्टी जीवाला होणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. एक भवतारी बनायचं असेल आणि उच्च उच्च जर प्राप्त करायचं असेल त्याला सुद्धा आता 16 स्वर्गाच्या वर सगळ्या स्वर्गामध्ये इंद्रपदांना प्राप्त होणार आहे ती सम्यक दृष्टीच होणार आहेत. ही गोष्ट पहिला लक्षात घ्या. पहिला पूर्णपणे तुमच्या मनात किंवा बुद्धीमध्ये ते घालून ठेवा. मिथ्या दृष्टी जीवाला कधीही मोठ्या इंद्रपदांची प्राप्ती होणार, ही गोष्ट पहिला लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर पुढं जे 9 ग्रेवेक आदी आहे की नाही, सर्वार सिद्धी, हे सगळं आहे ते दिगंबरत्व सहित सम्यक्त्वासहित दिगंबरत्व आहे त्यांनाच प्राप्त होणार. तिथं तर असं आहे सर्वार सिद्धीमध्ये जो जन्म घेणार आहे तो बाल ब्रह्मचारी असणार आहे. बाल ब्रह्मचारी लोकांतिकमध्ये एक जन्म घेणारे बाल ब्रह्मचारी असणार आहेत आणि सर्वार सिद्धीमध्ये जे जन्म घेणार ते ही दोन्ही एक भवतारे आहेत. तिथं जन्म घेतला की तिथनं आयु भोगून येणार खाली, इथनं आणि इथनं मोक्षाला जाणार, फिक्स आहे 100%. सर्वार सिद्धीमध्ये तर एवढं फायदा सांगितला आहे. दिगंबर जे सम्यक्त्वासहित दिगंबरत्व पालन करणारे आणि संलेखनापूर्वक मरण करणार आहेत ते सर्वार सिद्धीमध्ये जन्म घेऊन 33 सागरचे आयु बांधून घेणार. उत्कृष्ट 33 सागरापर्यंत एवढा स्वाध्याय करणार की एकदा वाचलेलं परत त्यांच्या वाचनात येणार नाही. 33 सागरापर्यंत म्हणाले मी, किती जिनवाने आघात आहे बघा. 33 सागर एवढा अभ्यास त्यांनी करणार. ते दुसरं काय करत नसतात. तिथे देवी नाही, संसार बिंसार इकडे तिकडे फिरायचं काय भानगड नाही. त्या विमानामध्ये तीर असतात, तिथं नुसता अभ्यास करत राहणार. आणि भुका काय लागत नाहीत, लागल्या तर लगेच कंठातनं आपोआप अमृत झरते. तिथे काय दुसरी तुमच्यासारखं स्वयंपाक करायचं, जाळ लावा, सगळं सामान आणा, ही चटणी कमी पडली, मीठ कमी पडलं, अमुक झालं, सगळं तुमच्यासारखं जुळणी करायला तिकडं काय लागत नाही. तिथं काय जरा जर भूक लागली तर लगेच गयामध्ये जे अमृत असते ते आपोआप स्राव होते आणि 6-6 महिने, 1-1 वर्ष, 2-2 वर्ष, 10-10 वर्ष, 20-20 वर्ष, 1-1 हजार वर्ष त्यांना भूक लागत नाही, अशी त्यांची व्यवस्था आहे. त्यामुळे नुसता स्वाध्याय करायचं, बसायचं. आणि एक कौलाहार नसल्यामुळं मलमूत्राचं विसर्जन नाही, ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्यामुळे काहीच करायला लागत नाही. लई चांगलं आहे की नाही. याच्यासाठी काय करायला पाहिजे? मिथ्यात्व त्याग करायला पाहिजे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. पहिला ही गोष्ट लक्षात घ्या. बाकीचं काय केलं नाही तर चालतंय. पहिला मिथ्यात्व त्याग ह्याचं होणं आवश्यक आहे, तरच या सगळ्या गोष्टीला प्राप्त करू शकतोय. आम्ही एवढं काटेकोर धर्मामध्ये धर्माचं आचरण करायला पाहिजे. सम्यकतेला मिळवण्यासाठी तर एवढा प्रयत्न करा. एक हिंदू संत एक होऊन गेलाय आणि कवी बी होता तो उत्कृष्ट. तुम्ही नाव ऐकलं असेल जुन्या लोकांनी, सूरदास, माहिती आहे काय? जो अंध होता परंतु उत्कृष्ट कविता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट गायन तो स्वतः कायम करायचा सूरदास. त्याचा प्रसंग सांगवले की आम्ही आमच्या चारित्र्याला, आमच्या धर्माला किती महत्त्व देणं आवश्यक आहे याच्यासाठी हे उदाहरण सांगवले. सूरदास जो होता तो पहिल्या लहानपणापासून जन्मता अंध नव्हता, तो चांगला होता. परंतु ज्यावेळी तो युवक अवस्थेमध्ये आला, धर्माच्या क्रिया सगळ्या तो पहिल्यापासून पार पाडायचा, लहानपणापासून करायचा. परंतु युवक अवस्थेमध्ये एक दिवस तो एका रस्त्यावरनं जात होता आणि एका सुंदर मुलगीला बघितल्यानंतर त्या सूरदासांचे भाव बिघडले. त्या या मुलगी संग रमण करण्याची इच्छा त्या सूरदासची झाली. म्हणून त्यांनी काय केलं माहिती आहे? तिथनं तडकीफाड त्या मुलीजवळ गेले नाहीत, तडकीपीठ घरात गेले आणि घरात गेले आणि 2 तारा घेतल्या, गॅसवर तापवल्याने आपल्या डोळ्यात घालून घेतल्या. तेव्हापासून ते अंध झाले. त्याच्या आधी ते महान कवी नव्हते, महान लेखक नव्हते, महान गायक नव्हते आणि महान तत्ववेत्ते आणि एक संत नव्हते. ज्यावेळी त्यांनी डोळ्यामध्ये तारा घालून घेतल्या आणि त्यांचे डोळे गेले, कारण की गरम लाल झालेल्या तारा घातल्या होत्या. ते का सहन केलं? आज डोळ्यांनी त्याची मागणी केल्या आणि डोळं बाकीचं काय काय मागणी करण्यापेक्षा त्या डोळ्यांनाच नाहीसं केलेलं बरं, म्हणून त्यांनी डोळ्यांना नाहीसं केलं. असं करणारा एकमेव पृथ्वी तलावर संत झाला तो.
आणि त्यानंतर ते उत्कृष्ट त्यांनी लेखन केलं, उत्कृष्ट गायन केलं, उत्कृष्ट व्याख्यान केलं आणि उत्कृष्ट संत म्हणून ते झाले. चारित्र्याला एका सांभाळण्यासाठी किती कष्ट त्यांनी घेतले बघा. आम्ही जैन धर्मामध्ये, जैन कुलामध्ये जन्म घेतलोय, मनुष्य कुलामध्ये आहे. आम्ही काही झालं तर मिथ्यात्व सोडायला पाहिजे, सम्यक्त्व मिळायला पाहिजे, याच्यासाठी काय करायला लागले तर करायला पाहिजे. तसं करू नका म्हणलं नाही मी, तसलं आणि समजलं. ते काही मिथ्यात्वामध्ये असलं काही भानगडी येत नाही सोडा. असं बघितल्यावर मिथ्यात्व जाते आणि हे होते. एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या मिथ्यात्वासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्या अंतरंगाची, मनाची विशुद्धी सगळ्यात आवश्यक आहे. कारण की आचार्य भगवान 148 कर्म प्रकृतीमध्ये म्हणतात आणि 24 या ग्रंथामध्ये सुद्धा आचार्य भगवान म्हणतात की काय, सम्यक्त्वाची प्राप्ती केव्हा होते. मुख्य रूपाने आपण म्हणतोय देवशास्त्र, खऱ्या देवशास्त्रावरूनच्यावर समीचीन श्रद्धा ठेवणे सम्यक दर्शन हे म्हणतोय. परंतु ओरिजिनल कर्णानुयुगची आणि द्रव्यानुयुगची व्याख्या काय असेल. कर्णानुयुगमध्ये आचार्य भगवान म्हणतात की 7 प्रकृतींचा क्षय, उपशम, क्षयोपशम झाल्यानंतर सम्यक्त्वाची प्राप्ती होते, असं आचार्य भगवंतांचं मत आहे. त्या 7 प्रकृती कुठल्या, अनंतानंदी, क्रोध, मान, माया, लोभ, मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व, सम्यक प्रकृती, या 7 प्रकृतींचा क्षय, उपशम, क्षयोपशम ज्यावेळी होणार आहे त्याचवेळी त्या जीवाला सम्यक्त्वाची प्राप्ती नाही, हे महत्वाचं आहे. तुम्ही किती पुरुषार्थ केला, हा पुरुषार्थ विशुद्धीसहित झाला तर ज्यावेळी त्या कर्माचं कांडन होणार आहे, क्षय उपशम क्षयोपशम होणार आहे, त्यावेळी कांडन झाल्यानंतर त्यावेळी तुमचे उज्ज्वल परिणाम होणार आणि कुणाची तर वाणी, कुणाचे तर शब्द ऐकून तुमच्या अंतर्गामध्ये तो दीपक पेटणार, तो सम्यक रूपी दीपक पेटणार आहे. ही गोष्ट महत्वाची आहे. ह्याला महत्वाचं काय आहे, ते 7 प्रकृतींचा क्षय, उपशम, क्षयोपशम. क्षय म्हणजे क्षयोपशम, उपशम, पहिला उपशम म्हणजे पहिल्या अवस्थेमध्ये त्याला दाबून ठेवतात त्या 7 प्रकृतींना. मिथ्यात्व आणि अनंतनमंदी, क्रोध, मान, माया, लोभ, मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व, सम्यक प्रकृती, या 7 प्रकृतींना पहिला दाबून ठेवतात. दाबून ठेवणे म्हणजे काय, उपशम म्हणजे दाबणे, कर्माला दाबणे, याला उपशम म्हणतात. उपशम म्हणजे कसं उदाहरण सांगितले बघा शास्त्रामध्ये आचार्य भगवान नेमिचंद्र सिद्धांत करून देवानी. तर ते काय म्हणतात, जसं तुम्ही पावसाळ्यामध्ये नळाला पाणी येते, पिपामध्ये पाणी भरल्यानंतर तुरटी फिरवताय की, तुरटी फिरल्यावर काय होते, गाळ सगळा खाली बसतोय. तसंच कर्माला आपण दाबून आतमध्ये ठेवायचं असतंय कर्म, त्याला उपशम म्हणतात. त्यानंतर क्षयोपशम, त्यावेळी तुम्ही काय करताय म्हणजे थोड्या वेळानं पीप उघडताय आणि जरा एक पेल्यावर पाणी घेताय, जरा गाय उठतोय, निम्मा खाली बसलं असतोय, म्हणजे क्षय बी आहे, उपशम बी आहे, याला काय म्हणतात क्षयोपशम. आणि कधी कधी काय करताय माहिती काय, उगच पोरं सारखं ढवळायला नको म्हणून वरचं पाणी तेवढं काढून घेताय आणि खालचं पाणी फेकून देताय, त्याला म्हणतात क्षय. क्षय म्हणजे पूर्णपणे कर्माला काढून टाकायचं, याला क्षय म्हणतात. क्षयोपशम म्हणजे थोडं कर्म आहे, थोडं कर्म नाही, याला क्षयोपशम म्हणतात. आणि उपशम म्हणजे फक्त कर्माला दाबून ठेवणे, याला उपशम म्हणतात. ही गोष्ट महत्वाची. त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या, सम्यक दर्शनासाठी आवश्यक बाब कर्माची स्थितीला दाबून ठेवणे, क्षय करणे किंवा क्षयोपशम करणे, त्याच्या पुढे जाऊन आमच्या विशुद्धीला निर्माण करणे, ही सगळ्यात महत्वाची अवस्था आहे. त्यामुळं ज्यावेळी आचार्य भगवंतांनी सांगितले ते अतिशय उत्कृष्ट रीतीनं सांगितले की कसं कसं कुठं कुठं काय काय कसं प्राप्त होतंय, ते निश्चित रूपानं आपण उद्याच्या भागामध्ये बघूया. की उद्या आचार्य भगवान उद्याच्या भागामध्ये सम्यक दर्शनाचं महात्मा आणि परत सांगणार आहे. की महात्मामध्ये काय सांगतात, मगाशी जे पहिल्या गाथेमध्ये आपण बघून आलो 36 नंबरच्या, की काय मानव तिलका म्हणजे मनुष्यामध्ये प्रधान कोण बनतोय, याच्यामध्ये मानव तिलकामधले आता महत्वाचं पद मानव तिलकामधलं उद्याच्या गाथेमध्ये सम्यक दर्शनाच्या महात्म्यानं प्राप्त होणार आहे. हे उद्याच्या भागामध्ये आचार्य भगवान सांगणार आहेत. आणि ते कसं प्राप्त होते आणि त्याच्यात पुढे काय काय असते, हे सगळं उद्याच्या भागामध्ये आचार्य भगवान सांगणार आहेत. ते उद्याच्या भागामध्ये आपण ग्रहण करूया. तुम्ही एवढंच यातून आजचा बोध घ्यायचा आहे की माझ्या जीवनामध्ये लवकरात लवकर ती विशुद्धी वाढून लवकर माझ्यामध्ये मिथ्यात्व जाऊन सम्यक्त्व यावी, ही भावना आजपासून बाहेर चालू करा, तर येणार आहे. नाहीतर अनादी काळापासून करत बसलोय आणि दुःखात यान माडोत सम्यक्त्व माडोत, दुसरं काय करायचं नाही, काही करायचं नाही. आपल्याला एकच करायचं आहे जीवनामध्ये, एकच टार्गेट ठेवायचं, ध्येय ठेवायचं आहे. पैसे संपत्ती हे नवा, जमीन जुमला घर हे नवा, पद प्रतिष्ठा हे बी नवा. जीवनामध्ये एकच ध्येय ठेवा
की काही करून माझं इथनं मरण होताना सम्यक्त्वा सहित व्हायला पाहिजे, ही भावना ठेवा. जर सम्यक्त्वा सहित झालं नाही, कुठं जन्म होईल काय सांगता येत नाही. जर 6व्या काळामध्ये जन्म झाला, आता पंचम काळ चालू आहे, तो 21,000 वर्षाचा आहे. 6वा काळ आहे तो 21,000 वर्षाचा आहे. परत कालचक्र चालताना उरपाट चालणार, परत 6वा काळ येणार, तो 21,000 वर्षाचा. परत पंचम काळ येणार, परत 21,000चा. आणि मग चतुर्थ काळ येणार, त्यावेळी तीर्थंकर जन्म घेणार आहेत. महापद्म नावाचे भविष्यकालीन पहिले तीर्थंकर, जो सैनिक राजाचा जीव असणार आहे, त्यावेळी जन्म घेणार आहेत. म्हणजे 84,000 वर्ष वाचायला पाहिजे. पंचम काळाचे 21,000 वर्ष, षष्टम काळाचे 21,000 वर्ष, परत षष्टम काळाचे 21,000 वर्ष, परत पंचम काळाचे 21,000 वर्ष, मग तीर्थंकर जन्म आहेत. 84,000 वर्ष वाचायला पाहिजे. मग जर तुम्ही परवा दिवशी जसं उत्तर दिला की कुठे जर उन्हातनं चालला आणि सावलीत झाडाखाली थांबणार, तसं हे 84,000 वर्ष जाऊसपर्यंत झाडाखाली जाऊन बसा ना देवगतीत. काय म्हणलो कळलं का आता? झाडाखाली जाऊन बसणे म्हणजे याचा अर्थ काय आहे? समीचीन योग्य ठिकाणी जिथं धर्म करायला मिळणार आहे, धर्माच्या क्रिया करायला मिळणार आहेत, त्या ठिकाणी जाऊन बसणं आवश्यक आहे. समजा ती मिळाली नाही, देवगती मिळाली नाही, नरकात जाऊ शकतोय, तिर्यंच गतीत जाऊ शकतोय. मनुष्यात आला एवढा एवढा माणूस असणार, 3 फुट्या 1.5 फुट्या एवढाच षष्टम काळामध्ये एवढाच माणूस असणार आहे. आणि त्याला शरीराला कुठलं अंगफिंग नसणार आहेत. कसे बी आता पिक्चरमध्ये दाखवते, भयानक हॉरर पिक्चरमध्ये ते कसं बी पळतंय तसलं माणसं असणार. आई वडील कुणाकुणाला जन्म देताना ते मानणार नाहीत. आणि अग्नी नसणार आहे, त्यामुळे स्वयंपाक करून खायचं तर लांबच. अग्नीच नसणार आहे तिथं. पंचम काळाच्या शेवटी अग्नी नाश होणार आहे. ज्यावेळी धर्म नाश होतोय तेव्हा अग्नी नाश आपोआप होतोय. हे गणितच आहे, सूत्र सांगितले शास्त्रामध्ये. त्यामुळं त्यावेळी अग्नी नाश झाल्यानंतर ते एकमेकांना फाडून खाणार किंवा फळं झाडं माती खायची, हे सगळं कार्य करणार आहे ते षष्टम काळामध्ये. असल्या भयानक ह्याच्यात जन्म घेतला, काय होईल? आम्ही तर तिकीट काढले सोडा, हे लायसन घेतलेच आम्ही, तिकीट आमच्याकडे आहे. त्यामुळे तुम्ही तिकीट आरक्षण करा, सम्यक दर्शनाचं तिकीट तर आरक्षण करा. बाकीचं हे घ्यायला जमते की नाही राहून दे, बाकीचं राहून दे. हो तुम्हाला म्हणलं नाही मी लगेच घर सोडा आणि आरी खवा, म्हणलं तुम्हाला म्हणलं नाही मी लगेच घर सोडा आणि दिगंबर दीक्षा घ्या. दुसरे 2 मार्ग आहेत की अजून, प्रतिमाधारी बना किंवा त्याच्या पुढे जाऊन ते बी नाही जमत असेल सम्यक दृष्टी तर बना ना. कावाल नाही सांगाले हो, समजावून सांगाले. म्हणजे माझी इच्छा आहे की कोण कुणाचं वाईट होणे, सगळ्यांचं चांगलं व सगळ्यांना चांगलं मिळावं, ही भावना आहे म्हणून सांगालोय. तरी बी कळत नसेल, काय सांगून काय उपयोग होणार नाही. मग तरी जर कळत नसेल तर त्याच्या आधी कल्याण करण्याचा प्रयत्न आणि पुरुषार्थ करून ठेवा. बघा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कल्याणाचा मार्ग घ्यावा एवढी भावना करतो. लवकरात लवकर जर मिथ्यादृष्टी असतील तर सम्यक दृष्टी बनावेत, सम्यक दृष्टी असतील तर प्रतिमाधारी बनावेत, प्रतिमाधारी असतील तर आर्यिक आणि दिगंबर महाराज बनावे, एवढी भावना करतो आणि थांबतो. जब बोलो आचार्य भगवान श्री सन्मत सागर जी महाराज की. प्रभु देव तुम्हारे पवित्र